काय कुठं ठेवतात काय वस्तू ना काही कळत नाही. काय शोधताय बाबा? अगं काय नाही, दुकानाच्या किल्ल्या सापडत नाहीत. कोण औषध काय हो काय हो काय झालं? ईशा जरा पाणी आण. बसा इथे. काय झालं? काही नाही. कसलं टेन्शन आहे का? नको. दुकानाचं टेन्शन आहे का? अहो नेमकर मालक ओरडले. ओरडू दे. अहो हाकलून दिलं, जाऊ दे. तुम्ही कशाला टेन्शन घेताय? दिल पे नहीं लेने का बाबू, तुम्हीच म्हणता ना. ईशा, आमचं लग्न झालं ना तेव्हा दुकानाचे मालक होते बर का तुझे बाबा. एकदा मला दुकानात बोलावलं आणि सगळ्या कामगारांना माझ्यासमोर उभं केलं आणि मला म्हणाले, गल्ल्यावर बसतो मी पण खरं काम करतात हे. दिल आ गया निमकर पे तेव्हा. वा बाबा, तुझ्या बाबांमधला लाख मोलाचा माणूस कळाला मला त्या दिवशी. दुकान जेव्हा मालकाच्या हाती द्यावं लागलं ना तेव्हा माझं मंगळसूत्र घाण टाकावं लागलं. खूप रडले ग मी. तेव्हा काय म्हणाले माहितीये का? काय गाई? मुझसे तेरे आंसू देखे नहीं जाते. आय हेट टीयर्स पुष्पा. निमकर, आय ऑल्सो हेट टीयर्स. हा, दिल से हसने का रे बाबू. हसताना किती गोड दिसतात ना बाबा. हो ना ग. चला मी जरा जाऊन येतो. तुम्ही कुठे निघालात आता? अगं कुठे म्हणजे काय, टेल्लूंकडे जाऊन येतो. लग्नाची बोलणी करायला हवी आहेत ना, आपणच गेलं पाहिजे. मुलीची बाजू आहे आपली. हा चल आता जातो आणि लग्नाचं सगळं पक्कच करून येतो. हे काय? आज चक्क खीर उरली? आज खीर जमली नाहीये का मला? नाही आई साहेब, खीर चांगलीच झाली असणार. चव माझ्या जिभेला नाहीये. काय झालंय? रात्रभर झोप नाही आई साहेब. कितीतरी वेळा उठून तुमच्या खोलीबाहेर येऊन गेलो पण तुम्ही झोपला होता. खाली गेलो डॉग हाऊस पाशी. जिमे आणि जीवा जवळ आले माझ्या. मग आपल्या काम करणाऱ्या माणसांच्या खोलीबाहेर गेलो. झोपले होते सगळे. असं वाटलं की घर रिकामं नाहीये. सगळे माणसं आहेत घरात, भरलं आहे घर. मी माझ्या स्वतःच्या भरलेल्या घरात आहे. पण मग मला असं का वाटावं की मी सगळं गमावून बसलोय. म्हणजे आईसाहेब, हजारो कोटींची मालमत्ता आहे आपली. पण असं वाटतंय की
हात रिकामेत माझे. काहीच करू नये असं वाटतंय साहेब. विक्रांत, आज थरथरणारा हात मी हातात धरलाय. पण किती वर्ष आई पुरणार आहे तुम्हाला? आता असं बोललंच पाहिजे काही साहेब. कारण तुम्हाला सत्याची जाणीव करून द्यायला हवी. काय सत्य? सत्य हे आहे की तुम्ही फक्त बिझनेसचाच विचार करता. आई साहेब, बिझनेसची जबाबदारी आहे माझ्या. ती अशी वाऱ्यावर नाही सोडू शकत. मान्य आहे, पण तुम्ही स्वतःसाठी का होईना वाऱ्यावर फिरायला गेल्या तितक्या वर्षात नाही ना? तुम्हाला बरं वाटावं म्हणून खीर करून द्यायला आज आई आहे. पण उद्या आई साहेब, अहो, साधं भांडायचं म्हटलं तरी जिवंत माणूस लागतो समोर. तुमच्या आयुष्यात कोण आहे? आई साहेब, हे सगळं मी आपल्या घरासाठी करतोय, तुमच्या सगळ्यांसाठी करतोय. माहितीये मला, तुमच्या अख्ख्या आयुष्यभर तुम्ही कुटुंबासाठी त्याग केला. कारण माझं प्रेम आहे तुमच्या सगळ्यांवर. मान्य आहे, तुमच्यासाठी प्रेम म्हणजे त्याग आहे ना? मग त्याचं ओझं नाही वाटून घ्यायचं. म्हणजे काय? त्याग ग्रेसफुली करा, त्यातून आनंद शोधा. तुम्ही जे केलायत ना ते सगळ्यांना नाही जमत. मला कळलं नाही आई साहेब. तुमचं पुढचं पाऊल योग्य मार्गावरच पडेल, खात्री आहे माझी. आजपर्यंत कधी वाईट मार्गावर पडले का माझं पाऊल आई साहेब? नाही, कधीच नाही. पण ते अशा मार्गावर पडावं ज्यामुळे तुमचा एकाकीपणा संपेल. माझा एकाकीपणा कधी संपेल मला माहित नाही, पण आता माझा त्याग मात्र मी ग्रेसफुलीच करणार आहे साहेब. येतो मी आई साहेब. माझं तुमच्याशी आजपर्यंतचं वागणं काही बरोबर नव्हतं. काही मनात ठेवू नका, विसरून जा. जाऊ देऊ नेमकं. अशी किती वेळा माफी मागणार सांगा बघू? हा, लग्न होणं महत्वाचं. हो हो, काल जे काय घडलं ते इतक्या पटकन झालं ना की मला काय बोलायला सुचत नव्हतं. पण मुलीची बाजू आहे ना, रीत सांभाळायला हवी म्हणून आत्ता सांगतो, लग्नाचा प्रस्ताव मला मान्य आहे. वा वा. अगं रंजे, मी ती काल शाही रसमलाई आणली आहे ना, ती आण बघू जरा. हा आणते. हा, अहो नाही वहिनी, राहू द्या. असू दे. अहो, राहू द्या कसं? आमच्याकडे तोंड गोड कसं करतात ते बघा. हा, चला या बसा. कसं आहे ना, मुलीच्या बापाला काय काळजी असते ते समजतो मला. त्यामुळं आता तुम्ही निश्चिंत व्हा. घ्या रसमलाई खा. आणि एकदा मी ठरवलं ना की ते मी करून दाखवतोच. काय रंजे? हो ना. तुम्ही होकार देणार याची खात्री होतीच मला. नमस्ते विपिनराव. तुम्ही बसा. बाबा मी सुद्धा इकडे बसू. मग निमकर मी काय म्हणतो, आता वेळ घालवायला नको. लग्नाची बोलणी उद्याच करून टाकूया. तुम्ही इथंच आहे आमच्या घरी. नाही, एरवी मुलाकडचे मुलीकडे जातात, पण उगाच आमचा मान ठेवण्यात तुम्हाला काही अडचणी यायला नको. अगदी बरोबर बोललास दादा. ठरलं तर मग हा, लग्नाचा मुहूर्त तारीख सगळं उद्याच पक्क करून टाकूया. ठीक आहे, येतो मी. हो निमकर, हं? सगळ्यात महत्वाचं
ज्याच्या नुसत्या विचारानं सुद्धा मुलीच्या बापाला घाम फुटतो, लग्नाचा खर्च हो हो, मी करणार. लग्नाचा खर्च, ईशाचं भविष्य याची कशाचीही काळजी करायची नाही. तुम्ही फक्त बघायचं लग्न कसं दृष्ट लागण्यासारखं करतो ते. अहो, ईशा सुद्धा तशीच आहे ना, दृष्ट लागण्यासारखी. येतो मी. या. आलात का? ईशा डबा घे. होते का टिल्लू घरी? आणि बिपिनराव होते का? आता लग्न ठरलंय ना, रुपालीची आई अख्ख्या चाळभर मिरवतील. चहा वगैरे विचारला का हो? मुख्य म्हणजे बोलणी कशी झाली? काय बोलले? काय ठरलं? अहो घडघड बोला ना नेमकर. आई अगं थांब ना जरा. बाबा काय झालं? उद्याच सगळं काही पक्क करू म्हणाले. त्यांच्या घरीच बैठक बोलवली. अगं बाई, उत्तमच झालं. ईशाबाई लग्न ठरलं आता तुमचं. देव पावला ग बाई, देव पावला. लग्नाचा सगळा खर्च तेच करणार असं म्हणत होते ते. पहिल्यापासूनच करायचा होता त्यांना सगळा खर्च. पण आपण सुद्धा थोडीफार तयारी करायला नको का? हो बाबा, सगळा खर्च ते का करणार? मला नाही मान्य. आपण पण अर्धा खर्च करूया. बोलली. काहीही चांगलं व्हायचं झालं की नाट लावा तुम्ही फक्त दोघं. अगं आई, त्यांचे हे उपकार घेऊन आयुष्यभर त्यांचं मिंध व्हायचंय का? मान पैसे तुझे विक्रांत सरंजामे देणार आहेत का? आई प्लीज हा. विक्रांत सरांना ह्या बाबतीत काहीही कळता कामा नये. मला काय गरज पडली? ते नाही मला माहिती, पण माझ्या बरोबर लग्नाविषयी बोलायला त्यांना नक्कीच कोणीतरी सांगितलं होतं. ह्यावेळी त्यांना अजिबात मध्ये आणायचं नाहीये. तू माझ्याकडे बघून काय बोलतेस? जसं काही मी सांगितलंय. मी बोलले का त्यांना? जरा जरा एक मिनिट, तुम्ही दोघी भांडू नका. पैशाचं काय करायचं कसं करायचं ते मी बघतो. बघतो. बोलले. बाबा मी बघते पैशांचं. अगं बाळा, माझी जबाबदारी आहे ती. बाबा मी बघते. हॅलो मायरा मॅम, मी ईशा. मी तुम्हाला आज भेटू शकते का? जरा अडचण होती हो, बोलायचं होतं तुमच्याशी. मॅम तुम्हीच हेल्प करू शकता मला. हो लगेच येते. अशी ऑपॉर्च्युनिटी सारखी सारखी येत नाही झेंडे. आय बीन वेटिंग फॉर दिस. अति आनंद नॉट गुड मायराजी. झेंडे काय ईशा मॅडम आहेत ना, त्या सरांच्या एकदम मर्जीतले आहेत. एक करता एक व्हायचं. मायराजी तुमच्याविषयी जरा आदर आहे म्हणून सांग. येस ऑफकोर्स. सेंडर इन. या मी काय सांगितलंय ते लक्षात असू द्या. आर्यन स्वतःहून वाघाच्या गुहेत येताना ना मी नाही बघू शकत. येतो मी. झेंडे झेंडे एक मिनिट. काय? तुमच्याकडे 2 रुपयाचा कॉइन आहे? हं? चेक करा ना, आहे का? कुठं? आय नीड इट. आहे? घ्या. थँक्यू. मायरा मॅडम. थँक्यू. डायरेक्ट. ईशा, वेअर आर युअर मॅनर्स? सॉरी मॅम. मे आय कम इन? बेटर. या. डोंट डू इट अगेन. ना बोला. मॅम माझं लग्न ठरलंय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू.
पण मला पैशांची खूप गरज आहे. किती? 5 लाख तरी लागतील. सर नाही म्हणाले? नाही म्हणजे छोट्या छोट्या कारणांसाठी सरांना फोन करत असतेस ना सारखा सारखा डायरेक्ट. नशीब मला सर्दी झालीये सर, आता मी काय करू असं सांगायला फोन नाही करत. एनिवे, कमिंग बॅक टू द पॉइंट, सर काय म्हणाले? सरांना यातलं काहीच माहित नाहीये. ओके. फोन दे. गिव मी योर फोन. थँक्यू. मॅम काय करताय? सरांना फोन करते. मॅम सरांना प्लीज फोन करू नका. अगं चिल. काय आहे आजकाल सर तुझं नाव बघून फोन उचलतात. आम्ही फोन केला तर उचलत नाहीत. सो जस्ट टू बी सेफ आय एम कॉलिंग फ्रॉम युअर फोन. मॅम प्लीज सरांना फोन करू नका. त्यांना यातलं काहीच कळता कामा नये. म्हणजे मला पैसे हवेत हे मला सरांना नाही कळू द्यायचंय. मॅम तुम्ही मला पैसे द्या आणि माझ्या पगारातून कापून घ्या. ओके. पण समजा मला हे सगळं सरांना सांगावं लागलं तर? नाही म्हणजे कामानिमित्ताने मी सतत सरांबरोबर असते. समजा सरांनी विचारलं की एवढी मोठी ट्रान्झॅक्शन कोणासाठी आहे, सो आय हॅव टू टेल हिम की ईशाने तिच्या लग्नासाठी पैसे मागितले. तर आय विल हेल्प यू ओनली इफ यू हेल्प मी बॅक. काय करू? यापुढे सरांच्या पुढे पुढे यायचं नाही. शक्यतो समोरच यायचं नाही. मान्य? हो मॅम. व्हेरी गुड. फोन घ्या. $5 लाख ना? $5 लाखाचा चेक माझ्या पर्सनल अकाउंटवर ना. द कंपनी विल नॉट नो. ओके. पण जर तू मला दिलेली प्रॉमिस मोडलीस तर नाही मॅम, तसं नाही होणार. आय प्रॉमिस. लेट्स सी. मॅम मी तुमची खूप आभारी आहे. म्हणजे माझ्या गरजेच्या वेळेस तुम्ही मला मदत केलीत. मी कधीच विसरणार नाहीये. यू मे लीव. एक मिनिट ईशा, तुझी एक फार महत्वाची गोष्ट माझ्याकडे आहे. देऊ? ₹2 भी बहुत बड़ी चीज होती है बाबू. राइट? Keep it. Leave.